ती इतकी सुंदर होती की लोक तिच्यावर लगेच विश्वास ठेवायचे, पण कोणीच तिच्या डोळ्यामागचं सत्य ओळखलं नाही. ती खूप सुंदर होती, इतकी की लोक तिच्यावर पहिल्याच भेटीत विश्वास ठेवायचे. तिचं हसू शांत होतं, तिचं बोलणं गोड होतं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच खात्री दिसायची, जणू ती समोरच्याला पूर्ण समजून घेत आहे. पण एक गोष्ट कुणालाच माहीत नव्हती, ती जिथे जाई तिथे कोणाचं तरी आयुष्य तुटून पडायचं. ही कथा आहे रोहनची आणि त्या मुलीची, जिला लोक स्वप्न समजत होते. रोहन एक साधा मुलगा होता, शहरात नोकरी करणारा. घरची परिस्थिती ठीक होती, पण श्रीमंती नव्हती. आई वडील गावात राहत होते. रोहन शहरात एकटाच राहत होता. त्याचं आयुष्य सरळ, साधं आणि शांत होतं. मोठी स्वप्न नव्हती, पण प्रामाणिकपणा होता. एक दिवस ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाला. त्या दिवशीच ती आली. तिचं नाव होतं स्नेहा. ती ऑफिसमध्ये आली तेव्हा सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळले. आत्मविश्वास तिच्या चालण्यात होता. तिचा आवाज शांत पण प्रभावी होता. ती बोलताना समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलायची. रोहनने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याला वाटलं, ही बाकी सगळ्यांसारखी नाही. प्रोजेक्ट्समुळे दोघं एकत्र काम करू लागले. स्नेहा खूप हुशार होती. ती नवीन कल्पना द्यायची, लोकांना मोटिवेशन करायची. तिच्यामुळे टीममध्ये उत्साह वाढला. एक दिवस तिने रोहनला विचारलं, तू इतका शांत का असतोस? रोहन हलकं हसला, मी जास्त बोलत नाही. ती म्हणाली, पण तू खूप प्रामाणिक आहेस आणि आजकाल प्रामाणिक लोक खूप कमी असतात. ही साधी वाक्य रोहनच्या मनात खोल गेली. कुणीतरी त्याला ओळखलं असं त्याला वाटलं. हळूहळू दोघांची मैत्री वाढली. ऑफिसनंतर कॉफी, लांब गप्पा, भविष्याबद्दल चर्चा, स्वप्नांबद्दल बोलणं. रोहनला तिच्यासोबत वेळ घालवायला आवडू लागलं. त्याला वाटू लागलं, ही मुलगी आयुष्यात आली तर सगळं वेगळं होईल. एक दिवस स्नेहाने एक कल्पना मांडली, आपण छोटासा ऑनलाईन व्यवसाय सुरू करूया का? मला एक प्लॅन आहे. ती प्रेझेंटेशन घेऊन आली होती. सगळं व्यवस्थित तयार, आकडे, अंदाज, योजना, सगळं इतकं नीट होतं की रोहन प्रभावित झाला. तो थोडा घाबरला. पैसे गुंतवणं म्हणजे रिस्क आहे. ती शांतपणे म्हणाली, माझ्यावर विश्वास आहे ना? हे 2 शब्द आणि रोहन शांत झाला. त्याने त्याच्या बचतीतील बरेच पैसे गुंतवले. खाते उघडलं गेलं. कागदपत्र तयार झाली. सगळं स्नेहाच्या नावावर. एक क्षण त्याला शंका आली, पण ती म्हणाली, आपण दोघं एकत्र आहोत. नाव कोणाचंही असो, काम आपलं आहे. रोहनने पुन्हा विचार केला नाही. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललं. काही ग्राहक मिळाले, काही पैसे आले. रोहनला वाटलं त्याचा निर्णय बरोबर होता. पण एक सकाळ वेगळी होती. स्नेहा ऑफिसला आली नाही. रोहनने फोन केला, फोन बंद. संदेश पाठवला, उत्तर नाही. दुसऱ्या दिवशीही ती आली नाही. रोहन तिच्या दिलेल्या पत्त्यावर गेला. तिथे दुसरंच नाव होतं. शेजारच्यांनी सांगितलं, इथे त्या नावाची कोणी राहत नाही. रोहनचं डोकं फिरलं. त्याने बँक खाते तपासलं. सगळे पैसे काढले गेले होते. त्या क्षणी त्याला समजलं, तो फसला आहे. फक्त पैशांनी नाही, विश्वासाने. काही दिवसांनी त्याला कळलं, स्नेहा हे आधीही करत होती. ती शहर बदलायची, नवीन नाव वापरायची,
लोकांच्या आयुष्यात यायची, त्यांचा विश्वास जिंकायची आणि योग्य वेळी सगळं घेऊन गायब व्हायची. सुंदर चेहरा, गोड बोलणं, आत्मविश्वास, पण आत एक थंड हिशोबी मन. रोहन पूर्णपणे तुटला. त्याला स्वतःवर राग आला. मी इतका आंधळा कसा झालो? त्याने काही दिवस कुणाशी बोलणं बंद केलं. ऑफिसमध्ये लोक कुजबूज करू लागले. काहींनी सहानुभूती दाखवली, काहींनी टिंगल केली, पण आयुष्य थांबत नाही. हळूहळू रोहनने स्वतःला सावरलं. त्याने पुन्हा नोकरीत लक्ष दिलं, कर्ज फेडायला सुरुवात केली, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधायला शिकला. तो आता लोकांवर लगेच विश्वास ठेवत नाही, पण तो कठोरही झाला नाही. त्याने एक गोष्ट समजली, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण डोळे बंद करून विश्वास ठेवणं धोकादायक असतं. काही महिन्यांनी त्याला कळलं, स्नेहा दुसऱ्या शहरात पुन्हा तसंच करत आहे. क्षणभर त्याला राग आला, पण मग तो शांत झाला, कारण आता त्याचं आयुष्य तिच्यावर अवलंबून नव्हतं. एक दिवस त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाला, तिने मला फसवलं, पण तिने मला संपवलं नाही. ती सुंदर होती, हो, पण सुंदर चेहरा म्हणजे सुंदर मन असतंच असं नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला लोकांच्या रूपात धडे देतं आणि त्या धड्याची किंमत मोठी असते. जर तुम्हीही कधी कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवला असेल आणि तो तुटला असेल, तर लक्षात ठेवा, तुमचा विश्वास तुटला म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. लोक बदलतात, मुखवटे बदलतात, पण अनुभव आपल्याला मजबूत करतो. प्रेमात डोळे बंद करू नका, कारण काही लोक प्रेम करत नाहीत, ते प्लॅन करतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.